श्री अधिक मास कथा अध्याय 3 संपूर्ण कथा। एकदा नैमिषारण्यात सर्व ऋषी मुनी एकत्र बसले होते, तेव्हा सूतजी महाराज म्हणाले, हे ऋषीवरांनो, अधिक मास हा भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या महिन्यात जो मनुष्य भक्तिभावाने व्रत, जप, दान आणि कथा श्रवण करतो, त्याचे सर्व पाप नष्ट होतात. तेव्हा एका ऋषींनी विचारले, हे सूतजी, अधिक मासाचे महत्त्व सांगणारी एखादी अद्भुत कथा आम्हाला सांगा. सूतजी म्हणाले, पूर्वी एका नगरात एक गरीब ब्राह्मण राहत होता. तो अत्यंत प्रामाणिक आणि धर्मशील होता, पण त्याच्या घरी नेहमी दारिद्र्य असे. त्याची पत्नी सद्गुणी होती, पण गरिबीमुळे ती नेहमी दुःखी असे. एके दिवशी त्या नगरात एक महान संत आले. ब्राह्मणाने त्यांची भक्तिभावाने सेवा केली. संत प्रसन्न झाले आणि म्हणाले, लवकरच अधिक मास सुरू होत आहे. या महिन्यात तू भगवान पुरुषोत्तम श्री विष्णूंचे व्रत कर, कथा ऐक, गरिबांना दान दे आणि दररोज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप कर. तुझे सर्व दुःख दूर होतील. हे ब्राह्मणाने अत्यंत श्रद्धेने अधिक मासाचे व्रत सुरू केले. तो रोज पहाटे स्नान करून ओम भगवान विष्णूची पूजा करू लागला. तुळशीला पाणी घालत असे, दीपदान करत असे आणि गरजूंना दान देत असे. त्याची पत्नीही पूर्ण भक्तिभावाने त्याला साथ देत होती. अधिक मास संपत आला तसा त्यांच्या घरात चमत्कार घडू लागले. हळूहळू दारिद्र्य दूर झाले. घरात सुख समृद्धी येऊ लागली. लोक त्यांचा आदर करू लागले. एके रात्री भगवान श्री विष्णू त्या ब्राह्मणाच्या स्वप्नात प्रकट झाले आणि म्हणाले, हे भक्त, तू अधिक मासात अत्यंत श्रद्धेने माझे व्रत केलेस. त्यामुळे मी तुझ्यावर प्रसन्न झालो आहे. तुझे जीवन सुखी होईल आणि शेवटी तुला मोक्ष प्राप्त होईल. हे ऐकून ब्राह्मण आणि त्याची पत्नी अत्यंत आनंदित झाले. त्यांनी आयुष्यभर भगवान विष्णूंची भक्ती केली आणि शेवटी वैकुंठ धामाला गेले. सूतजी म्हणाले, जो मनुष्य अधिक मासात श्रंगे कथा ऐकतो,
जप करतो दान करतो आणि भगवान पुरुषोत्तमांची भक्ती करतो, त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात आणि त्याला भगवान विष्णूचे आशीर्वाद मिळतात. इति श्री अधिक मास कथा अध्याय समाप्त.